वेलकम मित्रो आपण पाहत आहोत वर्ग 7वीच्या सायन्स विज्ञान विषयाचा चौथा धडा आणि चौथ्या धड्यातला हा सेकंड पार्ट आहे आपण जो आता अभ्यासणार आहोत. हा पार्ट आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेला आहे आणि आता पाहणार आहोत आपण ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स. म्हणजे प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टम कशी असते याबद्दल आपण थोडंसं बघणार आहोत, अभ्यासणार आहोत. पहा, आपल्याला टेक्स्टमध्ये म्हटलेलं आहे, टेक पंपकिन स्टेम हॅविंग 2-3 लीव्ज. बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्टेम घ्यायचं आहे ज्याच्याकडे काय बरं 2-3 पानं आहे. कट इट अंडर वॉटर विथ ए शार्प ब्लेड. आणि पाण्याच्या खाली काय बरं कट करायचं आहे अंडर वॉटर विथ ए शार्प ब्लेड. टेक सम वॉटर इन ए कोनिकल फ्लास्क and add 7-8 drops of the ink to it. आणि काय बरं 7-8 ड्रॉप्स आपल्याला इंकचे टाकायचे आहे. पुट ए पंपकिन स्टेम व्हर्टिकली इन दी फ्लास्क. आणि त्या फ्लास्कमध्ये असं झाड उभं ठेवायचं आहे. ऑब्झर्व दी चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन इट अँड डिस्कस देम इन क्लास. ऑब्झर्व दी चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन and discuss them in the classroom. म्हणजे काय करायचं मित्र हो, आपल्याला हा पंपकिनचं झाड असेल समजा, एक पाण्याचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. कोनिकल फ्लास्क घ्यायचं आपल्याला, अशा प्रकारचं काचेचं भांडं असतं कोनिकल फ्लास्क. आणि एक पंपकिनची हे घ्यायची फांदी आणि त्याला काय बरं कापायचं. आणि आणि यामध्ये बघा काय बरं 7-8 ड्रॉप्स काय बरं आपल्याला इंक टाकायचे आणि पाहायचं आहे ऑब्झर्वेशन. इंकमुळे आपल्याला ते कुठे काय गेलं आपल्याला हे आपल्याला दिसेल आणि ते बघायचं आपल्याला ऑब्झर्वेशन. आणि त्याचं काय बरं डिस्कस करायचं आहे. आपल्याला ही ॲक्टिव्हिटी घरी करायची आहे, करून पाहायची आहे. आता मला इकडे पंपकिनचं झाड काही अवेलेबल होणार नाही आणि म्हणून मी इथे दाखवू शकणार नाही. बट स्टील तुम्हाला करायची मात्र जरूर आहे. दी ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑफ प्लांट कन्सिस्ट ऑफ झायलम अँड फ्लोयम. कोण बरं, झायलम अँड फ्लोयम ही ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. म्हणजे एक अप आहे आणि एक डाऊन आहे. दी झायलम ट्रान्सपोर्ट मिनरल अँड वॉटर. पहा महत्त्वाची गोष्ट, दी झायलम transport mineral and water from root to aerial part of the plants. Very good. पहा, ट्रान्सपोर्ट सिस्टम 2 ची बनली आहे, 2 प्रकारची बनलेली आहे. वन इज झायलम अँड सेकंड इज फ्लोयम. मग व्हॉट इज द फंक्शन ऑफ द झायलम. मग झायलम transport minerals and water from the root to all aerial part of the plant. मिनरल अँड वॉटर कुठे असते बरं, जमिनीमध्ये सॉईल असते. सॉईलमधनं कोण घेते, रूट्स घेते. आणि ते कुठे बरं, एरियल पार्ट. व्हॉट आर दी एरियल पार्ट. एरियल पार्ट समजा हा झाड असेल, ही जमीन असेल आणि हा झाड असेल, हा काय बरं एरियल पार्ट का नाही, अंडरग्राऊंड पार्ट. आणि याच्या वर जे काही असेल, हा झाड आहे, हा फांद्या आहे, बरोबर आहे. आणि पानं आहे, बरोबर आहे. फुलं आहे, कुठेतरी फूल लागलेलं आहे, कुठेतरी फ्रूट्स लागलेलं आहे. ऑल दिस अबाव द सॉईल, द पार्ट ऑफ द ट्री अबाव द सॉईल इज कॉल्ड एरियल पार्ट. म्हणजे झायलम ट्रान्सपोर्ट मिनरल अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट मीन्स अबाव दी सॉईल. एरियल पार्ट मीन्स हवेमध्ये जो भाग आहे त्याला एरियल पार्ट म्हणू. शॉर्टकट, हवेमध्ये जो भाग आहे त्याला काय म्हणू, एरियल पार्ट. आणि या एरियल पार्टकडे काय नेणार आहे, कोण नेणार आहे, झायलम नेणार आहे. काय नेणार आहे, मिनरल्स अँड वॉटर नेणार आहे. लक्षात ठेवा. मग फ्लोएम म्हणजे काय बरं, फ्लोएमबद्दल आपण थोडंसं पाहणार आहोत. आपण थोडंसं
The phloem transport the food that is glucose, आपण पाहिलं होतं फोटोसिंथेसिसमध्ये तयार झालं होतं, फ्रॉम ल्यूज टू अदर पार्ट ऑफ प्लांट व्हेअर इट इज आयदर कंझ्युम ऑर स्टोर. मग झायलम झाल्यानंतर काय बरं, फ्लोएम आहे. दुसरी सिस्टीम काय बरं, फ्लोएम आहे. ती काय करते, ट्रान्सफर दी फूड. ती काय बरं, झायलम काय बरं, वॉटर अँड मिनरल्स नेते, आणि ही काय नेते, ट्रान्सपोर्ट दी फूड. कोणत्या फॉर्ममध्ये असते तो, ग्लुकोज या फॉर्ममध्ये असते. कोणत्या फॉर्ममध्ये असते, ग्लुकोज. हा ग्लुकोज कुठे तयार होतो, ल्यूजमध्ये. कुठे होतो, ल्यूज. आणि म्हणून ल्यूजमधून कुठे येणार, अदर पार्ट ऑफ प्लांट्स. कशासाठी, इट इज आयदर कंझ्युम ऑर स्टोर. कंझ्युम म्हणजे काय बरं, आपण जसं अन्न खातो तसं झाडाला सुद्धा अन्न खावं लागते, त्याला म्हणतात कंझ्युम, उपयोगात आणणे. आणि जास्तीचं अन्न काय करणार, ते स्टोर करणार. काय करणार, स्टोर करणार. म्हणजे फ्लोएमचं काम आहे ट्रान्सपोर्ट करण्याचं. काय ट्रान्सपोर्ट, फूड ट्रान्सपोर्ट करण्याचं. कुठनं, जिथं तयार होते, फॅक्टरी, ल्यूज मध्ये, त्या ल्यूजपासनं अदर पार्टला. कशासाठी, ते एकतर कंझ्युम करतील किंवा स्टोअर करतील. समजलं एवढं. पहा, याला आपण हायलाईट करूया, कलर करूया आपण. द ट्रान्सपोर्ट ऑफ द फूड फ्रॉम ल्यूज टू अदर पार्ट ऑफ प्लांट व्हेअर इट इज आयदर कंझ्युम ऑर स्टोर. कंझ्युम ऑर स्टोर. Though the plants have transport system, they do not have separate digestive or excretory system. आपल्याकडे ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे, पण डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रिटरी सिस्टम आहे. बट प्लांटमध्ये डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रिटरी सिस्टम अब्सेंट आहे. काय बरं, अब्सेंट आहे. स्पेशल सिस्टम म्हणून इथे नाही आहे. प्लांट्स हॅव ए ट्रान्सपोर्ट सिस्टम, दे डू नॉट हॅव सेपरेट डाइजेस्टिव एंड एक्सक्रीटरी सिस्टम. डाइजेस्टिव ने हम खाना खाते, हमारे पेट में डाइजेस्ट होता है, ऐसा कोई नहीं है. एक्सक्रीटरी ने हमारा खाना जो है हजम नहीं हुआ है वो हम फेंक देते हैं, इसको एक्सक्रीटरी बोलेंगे, है ना, बराबर है ना. तो हम ये एक्सक्रीटरी सिस्टम एंड डाइजेस्ट सिस्टम सेपरेटली प्लांट में नहीं है. आता पहा, आपण सांगतो आहे झायलम आणि फ्लोएम कुठे आहे ते. थोडंसं जरा खूप काही सामोर गेलो आपण, आहे की नाही. थोडंसं पाहूया. सॉरी, बघा आपल्याला दिलेला आहे जो निळा रंग आहे, जो निळा रंग आहे बघा. सॉरी. तर बघा, आपण पाहतोय झायलम अँड फ्लोएम. बघा, निळ्या याच्यानी झायलम दाखवलेला आहे, प्रवाह. पहा झाडामध्ये बघा, निळा म्हणजे वॉटर अँड मिनरल्स हे काय बरं स्टेममधून ल्यूजपर्यंतच दाखवलेले आहे, पुढं दाखवलेले नाहीत. पुढं गेलेले आहे का, नाहीत. कारण ल्यूजमध्ये काय बरं, त्यांना अन्न तयार करायचे असते, बरोबर आहे. आणि जे फ्लोएम दाखवलेलं आहे बघा, या पानापासून वर शेंड्याकडे पण गेलेलं आहे आणि पानापासून खाली मुळापर्यंत सुद्धा आलेलं आहे. म्हणजे अन्न सगळ्याच पार्टला पोहोचवल्या जाते. अन्नाची गरज सगळ्यांनाच आहे ना. अन्नाची गरज काय बरं, सगळ्यांना आहे. आणि म्हणून अन्न काय बरं सगळ्या पार्टपर्यंत पोहोचवले जाते. पण मात्र झायलम जे वॉटर अँड मिनरल पोहोचवते ते फक्त पानापर्यंत पोहोचवले जाते. आता बघा, या ठिकाणी बघा, जो निळा कलर आहे तो झायलम आहे, आणि काय बरं जो लाल कलर आहे फ्लोएम आहे. पानामध्ये अशी रचना आपल्याला दिसते आहे.
आपण खोडाचा विचार केला, स्टेमचा बघा जो सगळ्यात मधला जो भाग असतो तो झायलमचा भाग असतो, आणि त्याच्यानंतर काय बरं या प्रकारचे होल्स वगैरे असतात ते काय बरं फ्लोएमचा भाग असतो. रूट्सचा विचार केला तर हे डॉट्स दिले आहे ते आहे काय बरं झायलम आहे, आणि हे मात्र काय बरं या फ्लोएम आहे. अशा प्रकारे झायलम अँड फ्लोएमची रचना ट्रीमध्ये असतं. समजलं का? म्हणजे बघा या आपण जर विचार केला तर ह्या ट्रीकडे पाहायला आपण तर विचार येतं आपल्याला लक्षात येतं, आपल्या लक्षात इथं काय आलं लक्षात बरं की इथनं काय बरं जमिनीमधनं काय बरं वॉटर अँड मिनरल पानापर्यंत घेतले जाते. जो पानामध्ये ल्यूजमध्ये अन्न तयार होते ते काय बरं झाडाच्या टॉपपर्यंत पोहोचले जाते आणि झाडाच्या रूटपर्यंत पोहोचवल्या जाते. म्हणजे अन्नाची गरज मात्र सर्वांची भागविल्या जाते. अशा प्रकारे झायलम हा वॉटर अँड मिनरल्स नेण्याचे काम करते, तर फ्लोएम काय बरं अन्न नेण्याचं काम करते. बघा मित्र या ठिकाणी आपल्याला आहे झायलम हा जो आहे वॉटर अँड मिनरल्स नेण्याचं काम करते. फ्लोएम मात्र काय बरं हा फक्त फूड नेण्याचं काम करते. हे लक्षात ठेवायचं आपल्याला आणि सामोर बढायचं आहे, सामोर वाढायचं आहे. फाइंड आउट व्हॉट इज chemosynthesis, which part produce their food by chemosynthesis. हे आपल्याला परत इंटरनेटवर जायचं आहे आणि केमोसिंथेसिस म्हणजे काय, विच प्लांट्स प्रोड्यूस देअर फूड बाय केमोसिंथेसिस, याचं आन्सर आपल्याला बघायचं आहे मित्रो, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. आपण पाहिलं होतं ना केमोसिंथेसिसबद्दलची माहिती आहे मित्र. हो काय बरं कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यांच्या मॉलिक्यूलपासून काय बरं केमिकल एनर्जी तयार केली जाते. काही मायक्रोब्स जे आहे किंवा ॲनिमल्स आहे ते केमिकल एनर्जी यूज करतात, त्याला केमोसिंथेसिस असं म्हटलं गेलेलं आहे. ही त्याच्याबद्दल डिटेल माहिती आहे मित्र. तर व्हॉट इज केमोसिंथेसिस, विच प्लांट प्रोड्यूस देअर फूड बाय केमोसिंथेसिस. ज्यांच्याकडे काय बरं सनरेज पोचू शकत नाही असे प्लांट जे सागरामध्ये वगैरे राहतात ते मात्र केमोसिंथेसिसच्या प्रोसेसनं एनर्जी प्रोड्यूस करतात. विच आर दी डिफरंट सबस्टन्स एक्सक्रीटेड बाय प्लांट्स, व्हाय. डिफरंट सबस्टन्स आपल्याला एक्सक्रीटेड बाय प्लांट्स बघायचं आहे आणि व्हाय. आपण पाहतो की डिंक वगैरे हा एक्सक्रीट केलेला आहे, पाणीसुद्धा काय बरं एक्सक्रीट केलेलं आहे. हा पाणी का बरं करतो आपण काय बरं की तो एक्सेस वॉटर जो असतो तो काय बरं बाहेर टाकल्या जात असतो. अशा प्रकारे आपण पाहतो की काही गोष्टी प्लांट्स एक्सक्रीट करतात. आपल्याला आता सामोर जायला पाहिजे, सामोर जाऊया आपण. प्लांट प्रोड्यूस कार्बोहायड्रेट बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट्स काय प्रोड्यूस करतात, कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. कार्बोहायड्रेट आर मेड फ्रॉम, पहा कार्बोहायड्रेट कशाचे बनलेलं आहे बरं, कार्बोहायड्रेट इज मेड जो कार्बोहायड्रेट आहे हा जो कार्बोहायड्रेट मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. पहा कार्बोहायड्रेट कशाचे बनलेलं आहे, पहा या ठिकाणी दिलेलं आहे कार्बोहायड्रेट इज मेड ऑफ, कशाचा बनलेला आहे, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आणि नंतर काय बरं प्रोटीन आर मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. बघा आपल्याला हा अन्नाची गरज आहे. वी नीड द कार्बोहायड्रेट आल्सो अँड प्रोटीन आल्सो. कार्बोहायड्रेट मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. Again protein is made up of carbon, hydrogen, oxygen.
only nitrogen is excess here. All atoms or molecules are same in carbohydrate also and in protein also. But nitrogen is in addition to this substance in protein. How do plant obtain nitrogen necessary for the synthesis of protein? आणि प्रोटीनसाठी काय बरं झाड नायट्रोजन कसं मिळवतात हे सुद्धा काय बरं एक स्टोरी आहे, आपण पाहूया. हे सुद्धा काय बरं आहे बघा. हा एक झाड दिला, रूट ऑफ दी लेग्युमिनियस प्लांट. लेग्युमिनियस प्लांट चण्याचे झाड वगैरे आपण पाहिलं असेल, त्याच्यावर अशा प्रकारचे नोडूल्स अशा एक उंचवटे आपण पाहतो आहे की नाही. आणि असे हे जे उंचवटे आहे हे यामध्ये काय बरं नायट्रोजन फिक्स केल्या जात असते. काय कसं काय करतात आपण पाहणार आहोत बघा. The air contain gaseous nitrogen. Air contain gaseous nitrogen. However, plants cannot utilize gaseous nitrogen. म्हणजे एअरमध्ये नायट्रोजन आहे आणि तो नायट्रोजन मात्र प्लांट यूज करू शकत नाही. जे वायू रूपामध्ये आपण जो नाकातून गॅस घेतो आहे त्या गॅसमध्ये सुद्धा नायट्रोजन असते, बट आपल्याला गरज नसते आहे की नाही, म्हणून नायट्रोजन घेत नाही. बट प्लांटला गरज असल्यानंतरही दे कॅन नॉट टेक गॅसेस नायट्रोजन. इट नीड टू फिक्स, दॅट इज कन्वर्टेड इंटू कंपाऊंड. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर बाय biological or atmospheric method. That nitrogen must be fixed, म्हणजे फिक्स व्हायला पाहिजे. आणि फिक्स होण्यासाठी दोन मेथड आहेत. हाऊ मेनी मेथड? टू मेथड. बायोलॉजिकल मेथड अँड सेकंड इज ॲटमॉस्फेरिक मेथड. दोन मेथडद्वारे हा बायोलॉजिकल मेथड आणि ॲटमॉस्फेरिक मेथडद्वारे नायट्रोजन फिक्स केल्या जाते आणि तो नायट्रोजन प्लांटला प्लांट घेऊ शकतात. हाऊ मेनी मेथड्स? देर आर टू मेथड. वन इज बायोलॉजिकल मेथड अँड सेकंड इज ॲटमॉस्फेरिक मेथड. नाऊ वी आर डिस्कस हिअर फर्स्ट ऑफ ऑल बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. बायोलॉजिकल फिक्सेशन कसं असते बघा, आपण पाहूया. Two different types of microorganism can bring about biological nitrogen fixation. नायट्रोजन फिक्सेशन काय बरं मायक्रो ऑर्गॅनिझमद्वारे केल्या जाते. कशाद्वारे केल्या जाते? मायक्रो ऑर्गॅनिझमद्वारे केल्या जाते. रूट नोडल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट्स कंटेन रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. काय नाव आहे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं? रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into nitrate compound. कशामध्ये केल्या जाते? नायट्रेट कंपाऊंड. कोण करते? रायझोबियम. हे कोण आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम. पहा लक्षात ठेवा, कोण आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. बरोबर आहे. ते काय करते बरं? फिक्स करते रूट नोडल्सला. रूट नोडल्स कुठे करते? व्हेअर? ऑन दी रूट नोडल्स ऑफ दी प्लांट्स. व्हॉट इज द नेम ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम? रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. काय करते मायक्रो ऑर्गॅनिझम? ॲब्सॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. कोणतं नायट्रोजन? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. कशात कन्वर्ट करते? इन दी नायट्रेट कंपाऊंड मध्ये. आणि दिस नायट्रेट कंपाऊंड कॅन बी ॲब्सॉर्ब बाय दी प्लांट्स. बघा, कोणतं? नायट्रेट कंपाऊंड इज ॲब्सॉर्ब बाय दी प्लांट. हा झाला मायक्रो ऑर्गॅनिझमद्वारे. पुन्हा एक आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. पहा, मायक्रो ऑर्गॅनिझम
मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक ओझेटोबॅक्टर ओझोटोबॅक्टर आर प्रेझेंट इन द सॉइल. दे आल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स. काय नाव आहे बरं त्या बॅक्टेरियाचं? ॲझॅटोबॅक्टर कुठे असते? प्रेझेंट इन सॉइल असते. आणि काय करतो? कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स. कुठे करते? कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स. काय आहे बरं तो? ॲझॅटोबॅक्टर. व्हॉट इज द नेम ऑफ बॅक्टेरिया? ॲझॅटोबॅक्टर. म्हणजे दोन मायक्रोब्स आहे. कोणकोणते आहे? एक तो रायझोबियम मायक्रोब्स आहे किंवा ॲझॅटोबॅक्टर आहे. हे दोन्ही ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनला फिक्स करते, कन्वर्ट करते इन नायट्रेट्स ग्रुप. ओके. देन डू यू नो ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन? पहा आता ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन दोन मेथड पाहिल्या होत्या ना आपण ना, तर त्यापैकी आता ही दुसरी मेथड. काय होतं बरं? ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. द लाइटनिंग थंडरबोल्ट ऑकर इन रेनी सीजन. गडगडाट, आकाशामध्ये मोठमोठा गडगडाट होतो, विजाचा कडकडाट होतो. आणि धिस गडगडाट कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म नायट्रिक ॲसिड. आणि बघा हा नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन याची क्रिया होते. कोणाची क्रिया होते? ह्या दोन, नायट्रोजन आणि ऑक्सिजनची. आणि पाणी तिथे असतेच. आणि काय तयार होते? नायट्रिक ऑक्साईड तयार होते. काय होते? नायट्रिक ऑक्साईड. कोणाची दोघाची कोणाची क्रिया होते बरं? कोणाची क्रिया होते? नायट्रोजन आणि ऑक्सिजनची. काय फॉर्म होते? नायट्रिक ऑक्साईड विच अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म नायट्रोजन ऑक्साईड. आणि परत ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होऊन काय तयार होते? नायट्रोजन ऑक्साईड, NO2. NOचा काय झाला आहे? NO2 झालेला आहे. दिस नायट्रोजन ऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर. आणि हा कुठे मिसळते बरं? पाण्यामध्ये, पावसाच्या पाण्यामध्ये. अँड कन्वर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड, HNO3. काय बनते? HNO3 बनते. अँड पहा काय बनते तो बरं? नंतर काय बनते? HNO3, नायट्रिक ॲसिड. पाण्यामध्ये मिसळल्यानंतर काय बनते? नायट्रिक ॲसिड विच गेट ॲडेड टू सॉईल अलॉंग विथ रेन वॉटर. आणि हा पावसासोबत खाली आल्यामुळे नायट्रिक ॲसिडच्या रूपानं काय होते? तो जमिनीमध्ये मोडतो. धिस ॲसिड रिॲक्ट विथ डिफरंट मिनरल इन सॉईल अँड कन्वर्ट साल्ट. प्लांट यूज दिस नायट्रोजन साल्ट फॉर दी ग्रोथ. म्हणजे बघा हा अनेक मिनरल सोबत रिॲक्शन होते आणि कन्वर्ट इंटू साल्ट. आणि दिस साल्ट, नायट्रोजन साल्ट. कोणता साल्ट बरं? नायट्रोजन साल्ट इज ॲब्सॉर्ब बाय दी प्लांट्स. म्हणजे बघा काय महत्वाचं आहे बरं? लाइटनिंग महत्वाचे आहे. काय बरं? लाइटनिंग, थंडरबोल्ट. बरोबर आहे. कशाची रिॲक्शन होते? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन विथ ऑक्सिजनची रिॲक्शन होते. काय फॉर्म होते? नायट्रिक ऑक्साईड. पुन्हा ऑक्सिडाइज होते, त्याची पुन्हा क्रिया होते ऑक्सिजन सोबत आणि काय तयार होते? नायट्रोजन ऑक्साईड. आणि हा नायट्रोजन ऑक्साईड कशामध्ये डिझॉल्व होते? रेन वॉटरमध्ये. कशामध्ये डिझॉल्व होते? रेन वॉटर. आणि काय तयार होते? नायट्रिक ॲसिड तयार होते. नायट्रिक ॲसिड पुन्हा काय बरं? पाण्याबरोबर येते आणि काय बरं? ॲडेड टू दी सॉईल, म्हणजे जमिनीत मिसळल्या जाते पाण्याबरोबर पडल्यामुळे. आणि याची रिॲक्शन काय बरं? मिनरल सोबत होते. मिनरलमध्ये होते. कशासोबत होते? मिनरल सोबत होते इन दी सॉईल. आणि कन्वर्ट काय होतो? त्याच्यापासून साल्ट तयार होत असते. आणि प्लांट्स यूज दी नायट्रोजन साल्ट फॉर देअर ग्रोथ
अशा प्रकारची ही क्रिया होत असते, चालू असते. बघा, सिम्बायोटिक न्यूट्रिशन आपल्याला नंतर बघायचं आहे मित्रो. हेट्रोट्रॉपिक प्लांट्स बघायचं आहे, इन्सेक्टिव्हरस प्लांट बघायचे आहे, सॅप्रोफायटिक बघायचं आहे, आणि जवळपास आपला नंतर परत आपल्याला ॲनिमलमधलं सुद्धा बघायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण थोडंसं थांबून जाऊया आणि नंतर याचा आपण अभ्यास करूया.